नमस्कार मित्रांनो, कोकण रानातल्या अद्भुत शक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आलो होतो माझ्या बहिणीच्याकडे इथे आणि हे बघा आंब्याचं झाड, हातामध्ये पण एक आंबा आहे। आंबे पाडलेत खूप सारे आणि हा जो आंबा आहे ना, हा खोबरी आंबा आहे, गावठी जंगलामधला। बघू शकता इकडे पूर्ण रान आहे, इकडे लोक शेती नाही लावत इथे कुठे। आणि ही बघा एक गाय छोटीशी इकडे तुम्हाला दिसत असेल आणि त्या तिकडे एक गाय ती। तर बघा इथे आंबा पूर्ण बहरला आहे इकडे आणि कोकणामध्ये हीच खरी मजा असते आंबा खाण्याची। बघा या 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 तेव्हा पळतोय कसा। आता मित्रांनो मी आंबे कसे पाडतो ते बघा। एक आंबा पाडला। तर इकडे आता पिकलेले संपले, पिकलेले आता इकडे संपले, इकडे या। Gato. बस ना, इथं नाही ना पडले। तर मित्रांनो बघा, हे असे आंबे दिसायला तर असे दिसतात हिरवे, पण आतमध्ये एकदम लाल आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खूप घाम आलेला आहे, माझी ताकद संपलेली आता। आता आपण जाऊया सगळे आंबे जमा करून थैलीमध्ये। थांब म्हणतो मी घेऊन आलो।
गाई बघा मित्रांनो किती आंबे खायला आले गाय. कशाला नको नको. आंबे खाण्यासाठी गाय बघा कशी आली. ममता ही कोणाची गाय? आपलीच आहे. हा आमची पहिले काठी पहिले आतमध्ये टाकतो म्हणजे जायला भेटेल. आणि असं इकडे पकडायचं आणि असं पाय टाकायचं आतमध्ये. इकडे तार नाही लागली पाहिजे. असं आलो. एक आंबा आमचा पाली पडला. आमचा काठी घेऊन ये. हो मित्रांनो एवढे आंबे भेटलेत आणि आमच्या मामांनी अगोदरच काढून ठेवले होते. भेटला एक ममताला एक पिकलेला आंबा भेटला आहे. स्वतःहून जे पडतात ना आंबे हलवल्यानंतर ते आंबे खूप टेस्टी लागतात खाण्यासाठी. हा बघ एक छुपा हुआ देखो. तो बघ इथे. हा बघ इकडे पण पडलाय. इथपर्यंत कसे काय येतात आंबे उडत? नाही मुंग्या लागल्या त्याला. तो बघ तिथं एक पडलाय, तिकडे एक पडलाय मित्रांनो आंबा. आंबे पडल्यानंतर ना लगेच उचललं तर फायदा, नाहीतर मग मुंग्या किंवा पाखरं आहेत ना ते लगेच त्याला चावतात. तर आता जमा करून 4 आणि ममताला 2 भेटले. निसर्ग बघा मित्रांनो किती मस्त आहे. आता पावसाळा सुरू होईल. इकडे आमच्या कोकणामध्ये हीच खरी मजा असते. पाऊस, डोंगर. हे घे ममता, हे टाक त्याच्यात. हा झाड का तोडला वडाचा? पडला का वादळात? हां हां सुकलेलाच होता का? हां हां बघा मित्रांनो पूर्ण पडला वादळामध्ये. हवेने पडलाय तो. म्हणजे हवा बघा किती जबरदस्त असेल इकडे. पूर्ण हवा येऊन एवढा मोठा झाड हा पडला. केवढा मोठा झाड आहे. तुम्हाला आता अंदाज येईल केवढा मोठा झाड आहे. खूप वर्ष जुना म्हणजे भरपूर वर्ष जुना झाड आहे हा. आणि तो आत्ता पडला. इकडे आल्यानंतर खूप मस्त वाटतं मित्रांनो बघा. तो तिकडे जो डोंगर आहे तो मानगड आहे. मानगड रायगड किल्ल्याच्या तिथे. हा माझ्या पाठीमागचा हा वाला जो डोंगर आहे हा मानगडचा डोंगर आहे. हिच्याकडे जो चाफा आहे, चाफाचं फूल आपण जे बोलतो, तो चाफ्याचा कलर बघा किती मस्त आहे. रक्तासारखा लाल कलर आहे, मरून कलर एकदम. तर मित्रांनो आमचा आंबे पाडण्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा जरूर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता बाय बाय, राम राम.